सोलापुरातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी, जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड, उकाड्यापासून हैराण असलेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा। आठवडाभरापासून उन्हाचा पारा 40 अंशावर होता। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पालिकेची पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। मुंबईच्या कांदिवलीत महापालिकेकडून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची उभारणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह व्यावसायिक प्रशिक्षण धडे मिळावेत यासाठी महापालिकेचा पुढाकार। जिल्हा परिषद शाळांना एक शिक्षक नेमण्यास राज्य सरकारची मंजुरी, 20 पटसंख्या असलेल्या शाळांवर 2 शिक्षक नेमले जावेत, शिक्षक संघटनांची मागणी। मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर महारेराकडून कारवाईचा बडगा, 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस। बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 6 दिवसात 158 टन राडारोड्याचं संकलन, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम। एमपीएससीकडून 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 पदांसाठी अर्ज करण्यासाठी 28 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू। सीबीएसई पॅटर्नबाबत दादा भुसेंचं विधानसभेत निवेदन, 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार। पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ ऑनलाईन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार। मुंबई नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांना आता चित्रकरण बंधनकारक, पुढील 2 महिन्यात 80% नालेसफाईच्या कामाचं पालिकेचं नियोजन। पुण्यात पीएमपी कर्मचारी उपचाराविनाच, पीएमपी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी करार केलेल्या हॉस्पिटलचं बिल थकल्यानं कर्मचाऱ्यांचे उपचार बंद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 648 कोटींचा अर्थसंकल्प सादर, शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद, अर्थसंकल्पात 82 कोटींची तूट। पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळणार। नामांकित कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी प्रशिक्षणाची संधी। पुणे जिल्ह्यातील नीरा बाजारात कांद्याचे भाव पडले, कांद्याला 400 ते 1500 रुपयांचा भाव, कांदा उत्पादक शेतकरी नाराज। नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळी पीक लागवडीला सुरुवात, समाधानकारक पाणी असल्यामुळे उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल, मका, कापूस, मिरची, कांद्याची शेतकऱ्यांकडून लागवड। धुळ्यात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, क्विंटल मागे सरासरी 300 रुपयांची घसरण, लाल कांद्याला 1,400 रुपयांचा दर। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळालं, गेल्या वर्षापासून अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, अनुदान मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। धुळ्यात मालमत्ता धारकांकडे 100 कोटी रुपयांची थकबाकी, 1 एप्रिलपासून थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा पालिकेचा निर्णय, पुढील 5 दिवसात कर भरण्याचं पालिकेचं आवाहन। अंबरनाथमध्ये घनकचरा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिक हैराण, ब्लास्टिंगमुळे जवळपासच्या अनेक गावांना हादरे, एकत्रित घनकचरा प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा। पुण्याच्या इंदापूरमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांकडून रूट मार्च, कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, जातीय सलोखा जपावा, भिगवण पोलिसांकडून आवाहन। अकोल्यात एका महिलेच्या गर्भाशयात तब्बल 16.5 किलोचा मासाचा गोळा, 2 तास शस्त्रक्रियेनंतर मासाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश, मासाचा गोळा काढून महिलेला नवजीवन। नालासोपाऱ्यात मुलीनं वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना, हल्ल्यात सावत्र वडील गंभीर जखमी, मुंबईतील रुग्णालयात वडिलांवर उपचार सुरू। डोंबिवलीमध्ये महिलेच्या प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू, 2 डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल, विष्णुनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू, पुढील कारवाईवर लक्ष। चंद्रपूरच्या एमआयडीसीतील लकी पेट्रोलियम ऑइल कंपनीत भीषण आग, आगीत मोबाईल कंपनीच्या टॉवरचं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अमरावतीच्या नवोदय विद्यालय परिसरातील जंगलाला वणवा, वणव्यामुळे परिसरात आग पसरल्याची माहिती। एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रताप सरनाईकांकडून निर्देश, 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात असणाऱ्यांची बदली करा, प्रताप सरनाईकांचे एसटी प्रशासनाला निर्देश। संसदेत छावा चित्रपट दाखवला जाणार, येत्या गुरुवारी चित्रपटाचं संसदेत स्क्रीनिंग, पंतप्रधानांसह देशातील खासदार, केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार। नवी मुंबईमधील महाराष्ट्र सायबर सेलमध्ये समय रैनाची चौकशी, स्टँडअप कॉमेडियन समय रैनाची 6 तास चौकशी।
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, इस्लामपुरात बेकायदेशीरपणे अवैध धंदे सुरू असून पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. पुण्यात आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबियांची भेट, संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन. ममता कुलकर्णी ह्या किन्नर आखाड्यासोबतच आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यात ममता कुलकर्णी आमच्यासोबतच राहतील, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठींची माहिती. नाशिकमधील कुंभमेळ्यावरून साधू महंतांमध्ये वाद, त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नाव करण्याची एका गटाची तर नाशिक त्र्यंबकेश्वर हीच ओळख ठेवण्याची दुसऱ्या गटाची मागणी. उन्हाळ्याचे आणखी 3 महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्येच पाणी टंचाईचं संकट, बाष्पीभवनामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा कमी. उन्हाचा पारा वाढला, चिंचवडमध्ये सर्वाधिक 38.8 तर दापोडीमध्ये 36.6 अंश तापमान. पुण्यातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असल्यानं टरबूजाच्या मागणीत वाढ, टरबूज 20 रुपये किलोनं विक्री. आझाद मैदानावरील शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, शिक्षकांचा प्रश्न अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला. टप्पा अनुदान न मिळाल्यानं शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. राज्यातील शिक्षणाचा पाया कमजोर आहे, जिल्हा परिषद शाळेचा गांभीर्यानं विचार करावा लागेल. 10वीतील विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही, आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. विरोधानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयाच्या कामाला स्थगिती, पुण्यातील कृषी महाविद्यालयात माणिकराव कोकाटे यांच्या स्वतंत्र कार्यालयाचं काम सुरू होतं. माजी विद्यार्थी, प्राध्यापक, काही राजकीय नेत्यांचा कार्यालयाला विरोध होता. सरकारनं कॅसिनोला परवानगी द्यावी, काय वाईट आहे? इतर देशात कॅसिनोला परवानगी आहे. अपक्ष आमदार शरद सोनावणे यांच्याकडून कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी. नागरिकांनी मनसेला साथ द्यावी, ठाणे पालिकेचं भांडं फोडणार, मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राहुल नार्वेकरांच्या कार्यालयाचं उद्घाटन, या कार्यालयाचा नार्वेकरांना कोणताही धोका नाही, दरेकरांची प्रतिक्रिया. तर तुम्ही इथे पाहुणे म्हणूनच राहणार, नार्वेकरांचं प्रत्युत्तर. अजित गोपछडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, मराठवाडा विकासाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा, केंद्र सरकारकडून मराठवाडा विकासासाठी आवश्यक सहकार्य करू, शहांचं गोपछडेंना आवाहन. अहिल्यानगरसाठी विमानतळाची मागणी करणार, सुपा आणि नगर भागात औद्योगिकरण, व्यापाऱ्यांना विमानतळाची गरज, खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. राज्यातील मुद्रांक प्रक्रियेत बदल, घर बसल्या ई-मुद्रांक प्रमाणपत्र मिळणार, महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर, आता कुठेही कधीही ऑनलाईन स्टॅम्प भरता येणार. महाराष्ट्र खासगी सुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी मांडलं विधेयक, बालकामगारांचा होणारा वापर नव्या सुधारणेमुळे थांबणार.